मला माझ्या शाळेतल्या मुलांना काय प्रोजेक्ट बनवायला देता येईल ते बघायचं. सोशल मीडिया. अरे मी म्हणतो मला फोन पाहिजे. काय अरे पकड. तू बघ हे बरोबर नाही करते तुम्ही. मला सोडा. मी दादाला नाव सांगेन दिस चिटिंग. माझा पण फोन आहे. मला पण बघायचंय. एकदम चुप धनू. अगं ते सोशल मीडियावर तर सत्यजीतच्या बर्थडेचे फोटो आहेत. काय तर म्हणे भावी आमदार युवा नेते. तुझं याच्यात काय बघितलं असेल ग? या सत्यजित पेक्षा आपला दादा किती भारी. खरं हो कळलं. लाखात एक आहे. काय पण म्हण तुझं लग्न या सत्यजित पेक्षा आपल्या दादाशी व्हायला पाहिजे होतं ना. होय ग. आता ते रंभाजी पण बघ की. तर किती जुन्या विचारांचे आहेत. पण आपली तुळजा एवढी शिकली डॉक्टरीन बाई आहे. त्या घरात तिचा निभाव कसा लागणार आहे. खरंय. हे काय? अगं ही चूल आहे. घरात शेगडी असेल ना. हाय की अवसर नोबतांच्या घरात समद काही हाय. पण मला सांगा चुलीवरच्या जेवणाला जी चव येते ती शेगडीवरच्या जेवणाला येते का? आणि म्हणूनच कुठलं बी महत्वाचं कार्य असलं ना सरनोबतांच्या घरात का चुलीवरच जेवण रांधलं जातं. आणि म्हणून पुरणपोळ्या बी चुलीवरच करायला लागतील. जा बाई तुळजा तिकडं गोठ आहे. जाऊन शेण घेऊन ये. चूल सारव आणि स्वयंपाकाला लाग. अहो पण तुळजा मी माग तुला काय सांगितलं होतं. एका हाकेत काम व्हायला पाहिजे. सरनोबतांच्या घरची सून व्हायचं असेल तर चुलीवरचा स्वयंपाक जमायला पाहिजे. अहो पण काय झालं ना जमायला? तुम्हाला शहरात शिकायला गेलेल्या लोकांना चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण, चुलीवरचं आईस्क्रीम असलं सगळं आवडतं की खायला. अगं मग चुलीवरचं जेवण देखील बनवायला यायला पाहिजे की. मी सारवून देते. कशाला? नाही म्हणजे अहो या घरात सून म्हणून तुम्ही संसार करणार आहात का? हिची कामं हिला करू द्या की. आणि काय आहे ना तुम्ही आमच्या पाहुणे आहात. आता तुम्हासनी काम सांगितलं तर पाप लागेल ना आम्हाला. आणि तुमचा मान आम्हीच राखाया पाहिजे. जा तुम्ही जाऊन आराम करा. अहो मी काय म्हणते सुषमा घेऊन जाय नात. तुळजा जा बाई पट्ट दिशी शेण घेऊन ये. डोळ्यात पाणी आलं पोरीच्या. बिचारी अजून नीट रडवलंय कुठं तुला. माझ्या नातवाला उलट बोलते. एवढी हिंमत तुझी. नाही तुला रक्ताचं अश्रू ठाळायला लावलं ना तर नावाची रंभा सरनोबत नाही मी. चला आटपा पटपट. आता कसं सरनोबतांची सून म्हणून शोभतीये. अगं बाईनं कसं चूल आणि मूल यातच रमाया हवं. उगत 4 बुक शिकून डॉक्टर की कशा पायी मिरवायची. हाय काय त्या डॉक्टर की. रंभाची
जसं हे काम तुम्हाला महत्वाचं वाटतं ना, तसं माझं प्रोफेशन मला खूप महत्वाचं आहे. मला हे काम करायला कधीच कमीपणा वाटला नाही, ना यापुढे वाटणार. पण माझ्या शिक्षणाला कोणी दुय्यम दर्जा दिला हे मला नाही आवडणार. मला नाही म्हणालीस? बघतेच आता. रेड्या संघ लगीन लावून द्यायच्या लायकीचीच आहेस तू. आता ना तुला तुझी लायकीच दाखवते. बघच. ठीक आहे. पुढे तू जिऱ्याच्या डब्यात मोरी ठेवली. हा, कारण तू आधी मोहरीच्या डब्यात जिरं ठेवलं, म्हणून मी जिऱ्याच्या डब्यात मोहरी ठेवली. पुढे आपली कंपनी पॉलिसी काय सांगती? काय? चुका काढायच्या नाहीत, चुका सुधारायच्या. मग आता आपल्याला ह्या बरण्या अशा खाली वाचावं लागतील आणि इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करावं लागेल. रिलॅक्स. आपण एक काम करू. काय? जिराच्या बरणीत जिरं आणि मोरीच्या बरणीत मोरी. हा, कशी वाटली आयडिया? हा, बेस्ट आहे. सूर्या दादाचा बोल. हा, सूर्या दादा बोल. हा, अरे लिहून दिलेलं सगळं सामान घेतलंय, अजून काय राहिलं नाही ना? असं काय जे चिठ्ठीत लिहिलं नव्हतं असं? नाही नाही सूर्या दादा, जे लिहिलंय ना तेवढंच आणायचंय. हा हो, ती उधारी झाली का वसूल? अरे दादा, उधारी वसूल करूनच इथं आलोय. नको काळजी करू. आणि आम्हाला माहितीये, उधारी जर वसूल नाही झाली तर राजू तुला घरात घेणार नाही. हा, तिनं मला घरात घेतलं नाही ना, तर तुम्हाला दुकानात उभं करणार आहे, लक्षात ठेवा. हा, दुकानाकडे लक्ष द्या आलो मी. हा हा, तिचे नाव बदल. दादा ते काही कळतच नाही. ताई, एक गाडी येईल, गाडीमध्ये भरा आणि मग पोच करा दुकानात. काय झालं? लागलं नाही ना? नाही नाही, फार काही नाही लागलं. व्यवस्थित आहे ना? आहे आहे. अहो, जरा बघून चालवा गाडी, दिवस नाहीत चांगले एकतर. अहो, गडबडीत चाललो होतो, ते दगड आले रस्त्यात, लक्षात नाही आलं. पुढे लग्न लावायला जायचं ना मला. उचल गाडी, उचल. हा. काय चालू होईना वाटतं? चालू होईना वाटतं. गुरुजी, काय? काम करा, हा. तुमची गाडी असू दे येतच. गॅरेजवाला बोलवा आणि त्याला घेऊन जायला सांग. अरे, मला लग्न लावायला जायचं, त्याचं काय? गुरुजी, मग तुम्ही कशाला लोड घेताय? मी आहे की, मी सोडतो तुम्हाला. चला लावा. तर तसं चला. गुरुजी, हा, आपण जायचं कुठं? तुम्ही चला, मी सांगतो. बर. एक काम करू, मिरवणूक काढू. आता लग्न होणार म्हटल्यावरती वरात तर झालीच पाहिजे. आणि हा, संध्याकाळी तुळजाचं लग्न रेड्याशी लावून देऊ. आणि मग जंगी वरात. काय? हे काय बोलतायत? माझं रेड्याशी लग्न? सगळीकडे हसं होईल माझं. मुद्दाम करतायत का हे? आता मी काय करू? माझा मोबाईल कुठे गेला? शत्रू, गाडीचा लॉक उघडून दे. कशाला? तू इथं काय करतेस? पोळ्या करत होतीस ना? माझा मोबाईल आत राहिलाय, मला मोबाईल हवाय. गाडी अनलॉक करून दे. एक दिवस फोन नाही वापरला तर मारणार नाहीत. जा काम कर. तुला माहितीये इथे काय चाललंय ते? एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहेत ही लोक. माहितीये मला.
जे काही चाललंय ना ते तुझ्या बाल्यासाठीच चाललंय. तुझ्या पत्रिकेत विधवा योगी लग्न केलंस ना तर 2 महिन्यात नवरा मरल. त्यामुळे पहिलं लग्न रेड्यासोबत होणार. गप संध्याकाळी लग्नाला उभं राहायचं. जा. काय कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही आणि माझ्या आयुष्याचं असं हसू का करून ठेवताय? मी हे लग्न करणार नाही, कळलं? आई तुझा थांब. आई आई कुठे आहेस तू? आई तुळजा, अगं सरनोबतांचं घर आहे. इथे घरातल्या सुनांनी मोठ्या आवाजात बोलायचं नसतं. तेव्हा आवाज खाली. तुझा अगं काय झालं? एवढी घाबरलेली का दिसतेस? आई एका जनावरासोबत लग्न लावून द्यायचं यांचा प्लॅन आहे. एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहे ती लोक. असलं काही मी करणार नाही. हे बघ पोरी, अगं तुझ्या भल्यासाठीच करतोय समद. आज सकाळीच आमचे गुरु महाराज येऊन गेले आणि सांगून गेले. आणि त्यांचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेख. तुझ्या पत्रिकेतला दोष जावा ना म्हणून चाललाय समद. आजी जे काय सांगते ना ते गप गुमान ऐक. बाहेर रेडा सजवलाय, तू बी तयार हो. तू नक्की माणूसच आहेस ना रे? कुठल्या जगात जगतायत तुम्ही? इतके घाणेरडे विचार कसे असू शकतात कोणाचे? खरंच एका रेड्यासोबत तुम्ही माझं लग्न लावून द्यायला निघाला का? तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे म्हणून? अरे त्याच्या जीवाला धोका आहे तर त्याचं लग्न लावून द्या की एखाद्या म्हशीसोबत. का प्रत्येक वेदीत बाईचंच मरण असतं, बाईचीच बळी दिली जाते? का प्रत्येक वेळी बाईच्याच आयुष्यात चौकटी अडकल्या जातात? का प्रत्येक वेळी खाली मान घालून बाईनेच सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात? का प्रत्येक वेळी तुमच्या इशाऱ्यावर बाईनेच जगायचं असतं? अरे कधीतरी तिलाही विचारा की आम्ही जे काही चौकट टाकली ना तुझ्या आयुष्याची ती तुला मान्य आहे का? किती शिकायचंय किती नाही हे आम्ही ठरवणार तुझ्यासाठी. लग्न तू कोणाशी करणार आहे ह्याचा निर्णय आम्ही घेणार. हे तुला मान्य आहे का? लग्नाआधी फॅमिली आणि लग्नानंतर तुझा नवरा तुझे प्रत्येक डिसिजन्स घेणार हे तुला मान्य आहे का? आम्ही जे काय प्रश्न विचारले फक्त त्याची तू उत्तरं द्यायची. रिटर्न मध्ये तू प्रश्न नाही विचारायचा हे तुला मान्य आहे का? अरे हेही विचारा की, हे का नाही विचारत? नाही, बाईला तुम्हाला असं मुठीत ठेवायला आवडतं आणि मग अशा रूढी परंपरा संस्कार यांचा आधार घ्यायचा असतो. आणि तरी बाई ऐकली नाही तर तिला धाकात ठेवायचं. बाईने हे करायचं नाही, बाईने ते करायचं नाही, बाईने इथे जायचं नाही, बाईने तिथे जायचं नाही. बाळा अरे एवढे लहान लहान कपडे नाही घालायचे. 7च्या आत घरी यायचं. हा अगं एवढ्या रात्री कशाला बाहेर चालली आहेस? नाही नाही नाही, आमची मुलगी बाबा तशी नाही. खाली मान करून जाते आणि खाली मान करून येते. हे सतत आमच्या कानावर पडत असतं. अरे तुम्हाला बाई म्हणजे का तुमची पर्सनल प्रॉपर्टी वाटली? एक वेळा तुम्ही तुमच्या जागेवरचा मालकी हक्क सोडा, पण एखाद्या बाईच्या आयुष्यावरची मालकी ती बिचारी मरेपर्यंत तुम्ही सोडणार नाही. आणि हा मालकी हक्क मी माझ्यावर गाजवून देणार नाही. कितीही काही झालं तरी हे लग्न मी करणार नाही. तुळजा तुला हे लग्न करावं लागल. उगाच तमाशा करू नकोस. हे बघ घराण्याच्या इज्जतीचा पण विचार करा. यात कसली आली इज्जत? असं रेड्यासोबत लग्न लावून आपल्या निंबाळकर फॅमिलीची इज्जत शाबूत राहणार आहे असं वाटतंय का तुला? हे सगळं ना मला डॅडींना सांगायचंय. फोन दे तुझा, मला डॅडींना सांगू दे. हे बघ मी त्यांना सांगितलंय आणि त्यांचा होकार या लग्नासाठी.
तुझ्या सुखी संसारापलीकडं सौभाग्यापलीकडं अजून काय पाहिजे जाण? कसलं सौभाग्य? माझं लग्न अजून झालेलं नाहीये आणि अशा विधवा योगावर माझा अजिबात विश्वास नाहीये. मी हे लग्न करणार नाहीये. जे व्हायचं ते होऊ दे. तुळजा, असं नको बोलूस. लग्नाच्या पत्रिका सगळे वाटून झाल्या, आता हे लग्न होणार. पण तुझ्याशी लग्न करून आमच्या सत्यजीतचा जीव धोक्यात नाही घालू शकत आम्ही. आणि हे लग्न जर मोडलं तर समाजात जालिंदररावांची काय इज्जत राहील याची कल्पना आहे का तुला? आणि माझ्या इज्जतीचं काय? तुम्हाला तुमच्या भावाची इतकीच काळजी आहे तर दुसऱ्या कोणाशी तरी लावून द्या ना त्याचं लग्न. हे बघ पोरी, आता आम्हासनी जास्त शिकवू नगस. अगं आम्ही तुझ्या जीवाच्या भल्यासाठी, तुझ्या घरच्यांच्या जीवाच्या भल्यासाठी करतोय नाही समज. नाही तर माझ्या नातवाला काय 56 पोरी मिळतील. कळलं तुला? जरा समजवा तिला. हे बघा, मी हवं तर माफी मागते तिच्या वतीनं. हो, पण हे असं जनावराशी लग्न, माझ्या पोरीच्या आयुष्याचा असा खेळ करू नका. वय, आम्हाला बी समजतंय की सगळं. मुद्दाम थोडंच करतोय. अहो दोन्ही कुटुंबाच्या भल्यासाठीच चाललंय ना समज. मग हो, पण हे सगळं असं, तिच्या मनाचा जरा तरी विचार करा. करू, तिच्या मनाचा बी विचार करू. नवऱ्याला सांगा तुमच्या, हे लगीन मोडलं. नाही, हे लग्न मोडणार नाही. हे बघा, तुम्ही म्हणाल तसंच होईल. मी पण बघतो ही कशी लग्नाला उभी राहत नाही. शत्रू, शत्रू सोड मला. शत्रू, शत्रू, शत्रू हात सोड माझा. शत्रू, 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 शत्रू दारू उघड. शत्रू, शत्रू दारू उघड. शत्रू प्लीज दारू उघड. शत्रू दारू उघड प्लीज. शत्रू हे काय होतंय माझ्या आयुष्यात? हे काय होतं? सूर्या, सूर्या कुठे आहेस तू? आता मला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे सूर्या. कुठे आहेस तू? अरे वा, आई तू कशी समजूतदार आहेस बघ. तुझं नाही ना असंच वागलं पाहिजे. माझ्या डॅडींचे सगळे गुण आलेले. तसं आहे ना, तुझ्यातले वाईज गुण तुळजामध्ये आले असते ना तर किती बरं झालं असतं ना. तुळजा बहीण आहे तुझी, जरा तरी तिच्या मनाचा विचार कर. माणसाच्या मनाचा विचार नसतो करायचा, त्यांच्याकडनं होणाऱ्या फायद्याचा विचार करायचा असतो. त्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही ना. ही डॅडींची शिकवण आहे. आत्ताच बोलणं झालंय त्यांच्याशी. त्यांनी सांगितलंय, या रामबाजींनी जरी सांगितलं ना की इस्तवर चालायचं तरी चालायला लावा म्हणलेत. हे आमदार शशिकांत सरनोबतांचं घर. इथं लग्न आहे? हो. अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल.
इथे जे लग्न आहे ना त्याला अजून वेळ आहे. ते सत्यजितरावांचा बर्थडे आहे ना म्हणून तुम्हाला बोलला असेल. अरे बड्डेला माझं काय काम? शशी साहेबांनी स्वतः फोन करून मला बोलवलं. मला म्हणाले लग्न लावायचं आहे, अर्जंट या. आज कोणाचं लग्न लावतात? त्याच्या मनात आलं ना तर तो आज आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न करायला मागे पुढे बघणार नाही. आणि मला नाही करायचंय त्याच्याशी लग्न. सत्यजितचं खरंच आज तुळजाशी लग्न लावतात काय? सत्यजित ना गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे का तिचा? तिनं लग्न लावलं तर तुळजाचं काय होईल? मी तुळजा आणि सिद्धार्थला वचन दिलंय तुमचं लग्न लावून देणार म्हणून. नाही नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. याच्या तावडीतून तुळजाला वाचवलं पाहिजे.